त्यांच्या पक्षातर्फे कोणी अधिकृतपणे असं जाहीर केलेलं नाही की आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही किंवा आहोत. ते आहेत. लोकसभेला आम्ही एकत्र होतो, विधानसभेला आम्ही एकत्र होतो, महानगरपालिकांमध्ये एकत्र होतो. त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये आहेत. काँग्रेस आहे आणि शिवसेना तिघांना एकत्र बसून निर्णय घ्यावा. राऊतसाहेब, तुम्ही 2 दिवसापूर्वी असं म्हणाला होतात की शरद पवारांनी ही इच्छा व्यक्त केली की त्यांना राज्यसभेवर जायचे आहे. शिवसेना युडीपी, तुम्ही आणि पवारांची चर्चा झाली. तुम्ही माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल, कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत. पण जेव्हा शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्याच्यावरती वेगळी चर्चा होते. नाही, पण राऊतसाहेब, काल जी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक झाली, काँग्रेसमधल्या नेत्यांच्या एका गटाला असं वाटतंय की जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलते आहे, शरद पवार हे कदाचित भाजप एनडीए सोबत जाऊ शकतात, तर अशा वेळेस दुसऱ्या पर्यायाची आपण का चाचपणी करू, का देऊ? मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. मी त्यांच्या पक्षाचा स्पोक्सपर्सन नाही किंवा नेता नाही, पण मी जे काय पवार साहेबांना ओळखतो, मला जे काही शरद पवार माहिती आहे त्याप्रमाणे मी खात्रीनं सांगतो, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. काँग्रेसने उगाच ती भीती बाळगू नये. आजही काँग्रेसचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांच्या संवाद आणि संपर्कात आहे. पण त्यांचं तेच म्हणणं आहे, या नेत्यांचं महाराष्ट्रातलं काय म्हणणं आहे त्यापेक्षा दिल्लीचं काय म्हणणं आहे, दिल्लीतल्या आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, त्यानंतर आम्ही. बरोबर आहे, चर्चा केली पाहिजे. आम्हीही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करू. हायकमांडची चर्चा ही व्हायलाच पाहिजे ना, त्याशिवाय निर्णय कसा घेणार. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणाल की हा फक्त राज्यसभेचा नाही तर विधान परिषदेचाही विषय आहे. होय, मे मध्ये ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यात उद्धव ठाकरे या. मी यापूर्वी तुम्हाला माझं मत दिलेलं आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत सगळे की तुम्ही विधिमंडळात असणं गरजेचं.